आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। देशात यावर्षी सरासरीच्या 92% पाऊस पडेल। पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज। दुसरा अंदाज मे महिन्याच्या मध्यापर्यंत जाहीर करणार अशी ही माहिती। महाराष्ट्रात सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज। कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ सगळीकडे सामान्यपेक्षा कमी पावसाचा आयएमडीचा अंदाज। महाराष्ट्र सागरी सुरक्षेची तटबंदी अधिक भक्कम होणार। पोलीस दलाला मिळणार 30 नवीन स्पीड बोटी। पहिल्या टप्प्यात 30 सागरी गस्ती बोटी खरेदीची प्रक्रिया सुरू। स्पीड बोटी पुरवण्यासाठी 3 कंपन्यांची निवड। सोलापूरकरांना आणखी एक वंदे भारत ट्रेन मिळणार। बंगळुरू ते मुंबई दरम्यान नवीन वंदे भारत एक्सप्रेस सोलापूर मार्गे धावणार। रेल्वे बोर्डाकडून नवीन स्लीपर कोच वंदे भारत एक्सप्रेसला मान्यता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं आज रात्री मध्य रेल्वेवर विशेष लोकल फेऱ्या, विशेष लोकल सीएसएमटी ते कल्याण दरम्यान मध्यरात्री चालवल्या जाणार। राज्यात स्मार्ट मीटर जोडणीनं 1 कोटीचा टप्पा ओलांडला। गेल्या 2 महिन्यात 20 लाख नवीन ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवल्याची माहिती। आकडेवारीवरून अकोला आणि अमरावती विभाग मात्र या योजनेत अद्याप पिछाडीवर। मराठी भाषेचं शिक्षण आणि प्रचारासाठी चारकोपमधील एकविरा शाळेत अस्तित्व कार्यक्रमाचं आयोजन। या कार्यक्रमाद्वारे मराठी शाळा आणि मराठी भाषेचं महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आलं। खारघर पोलिसांची बेकायदेशीर बांगलादेशींवर कारवाई। 18 जणांना देशाबाहेर पाठवलं। अमिना काझी, शमीन काझी, अनिक शेख आणि सैफुल्ला खान यांचा समावेश। आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या मुंबई पुण्यातल्या। मध्य रेल्वे मार्गावर विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं। मागच्या वर्षीच्या 41.90 लाख विनातिकीट प्रवाशांच्या तुलनेत यंदा फुकट्या प्रवाशांच्या संख्येत 10% वाढ। मुंबई महापालिका प्रशासनाकडून नाल्यांच्या काठावर उंच जाळ्या बसवण्याची योजना। आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश। यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यास मदत होणार। वांद्रे रेक्लेमेशन, वरळी आदर्श नगर आणि अंधेरीतील सरदार वल्लभभाई पटेल नगरच्या पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा। तिन्ही प्रकल्पांच्या पुनर्विकासासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळानं CNDA पद्धतीनं निविदा मागवल्या। मुंबई मेट्रो 3चा प्रवास सुखद होणार। विद्यार्थी आणि पर्यटकांना भाड्यात 25% सवलत। नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डवर सवलतीचे पास मिळणार। MMRC कडून योजना जाहीर। भीमाशंकर मंदिरानंतर आता अष्टविनायक रांजणगाव महागणपती मंदिर दर्शनासाठी बंद राहणार। 15 एप्रिल 2024 ते 31 जुलै 2024 या कालावधीत मंदिर बंद राहणार। मंदिर प्रशासनाकडून LED स्क्रीनच्या माध्यमातून दर्शनाची व्यवस्था केली जाणार। संत ज्ञानेश्वर पालखीच्या भवानीपेठ मुक्कामाबाबतचा निर्णय लांबणीवर। 8 दिवसात बैठक। भवानीपेठेतील मुक्काम इतरत्र हलवण्यासाठी इतर जागेबाबतचा कुठलाही प्रस्ताव न आल्यानं निर्णय लांबणीवर। 1 मे रोजी अधिकृत निर्णय घेतला जाणार। पुण्यात 13 लाख वाहनांना अजूनही जुन्या नंबर प्लेट। वाहतूक विभागाकडून कारवाईचे संकेत। 5 वेळा मुदतवाढ देऊनही केवळ 11,18,849 वाहन चालकांनी उच्च सुरक्षा नोंदणी नंबर प्लेट बसवल्या। PMPच्या खालावलेल्या दर्जामुळे दरमहा 1 लाख फेऱ्या रद्द। परिसर संस्थेच्या अहवालातून प्रकार उघड। प्रति लाख प्रवाशांमागे केवळ 222 बस उपलब्ध। खराब सेवेमुळे पुणेकरांची PMPML बसकडे पाठ। पुणे शहरात उन्हाचा तडाखा। पुण्याच्या लोहगावमध्ये पारा 41 अंशांच्या वर। पुढील 4 ते 5 दिवसात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता। पुण्यात 15 एप्रिल रोजी तापमान वाढीचा येलो अलर्ट।